शोभाचा फोन होता. वहिनी, संतोष दादाची तब्येत खूप खराब झाली आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. माझं मन खूप घाबरलं आहे. तुम्हाला शक्य असेल तर लवकर या. बाबा बाहेर बसून पेपर वाचत होते आणि मला हे टाळायचं होतं की संतोषचं नाव आणि त्याच्या आजारपणाची बातमी त्यांच्या कानावर जावी. आई गेल्यानंतर माझ्यासाठी फक्त बाबा उरले होते आणि त्यांच्या शेवटच्या दिवसात मी त्यांना दुःख द्यायला नको होतं. आईच्या निधनाच्या वेळी ते पूर्णपणे कोसळले होते. ते ढसाढसा रडत म्हणाले होते, मीच तुझ्या आईच्या मृत्यूला जबाबदार आहे. मी योग्य वेळी डॉक्टरांना बोलावलं नाही, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. मला मात्र ठाऊक होतं की आईचा मृत्यू वेळेवर उपचार न झाल्यानं झाला नव्हता. ती तर तिच्या मुलीच्या दुःखाने जीव सोडून गेली होती. बाबा पेपर वाचून उठण्याच्या आधीच मी रमाकडून नाश्ता करून घेतला आणि कोल्हापूरला जाण्याची तयारी केली. शेजारच्या राधा काकूंना 2-3 दिवस बाबांची आणि निखिलची काळजी घ्यायला सांगितलं. बाबांना सांगितलं की कॉलेजच्या कामानिमित्त मला काही दिवस पुण्याला जावं लागेल. बाबांनी फार चौकशी केली नाही, कारण कॉलेजच्या कामासाठी मी नेहमी पुण्याला किंवा बाहेर जात असे. मी एका बॅगेत 2 साड्या भरल्या, सरळ बँकेत जाऊन पैसे काढले आणि कोल्हापूरला जाणाऱ्या पहिल्या ट्रेनमध्ये बसले. ट्रेन वेगाने धावत होती. तिच्यासोबत झाडं, शेत, नद्या मागे सरकत होत्या. मी डोळे मिटले आणि विचारात हरवले. संतोष आणि शोभाचा चेहरा डोळ्यासमोर आला. कॉलेजचा वार्षिक समारोह सुरू होता. कथ्थक नृत्याचं आयोजन झालं होतं. तेव्हा शोभाने संतोषची ओळख करून दिली होती. हा माझा भाऊ संतोष. शोभाचं वाक्य संपताच मी नमस्कार केला. उत्तर देत संतोष म्हणाला, तर तुम्ही आहात अवंतिका. शोभाकडून तुमच्याबद्दल इतकं ऐकलं आहे की तुमची जन्मकुंडलीसुद्धा माझ्याजवळ आहे. शोभा नेहमी माझी गंमत करत म्हणायची, अवंतिका, तुझ्यात असं काय आहे की लोक तुला पहिल्याच भेटीत फिदा होतात? बघ ना, दादा जेव्हापासून तुला भेटून गेला आहे तेव्हापासून सतत तुझ्याबद्दलच बोलत असतो. मी सुद्धा संतोषच्या सुदर्शन आणि आकर्षक व्यक्तिमत्वाने प्रभावित झाली होती. एका संध्याकाळी कॉफी पीत असताना नकळत माझ्या तोंडून निघालं, संतोष, तुम्ही दुसऱ्यांची किती काळजी घेता? तो जिंकलेल्या हास्यासह म्हणाला, जो माणूस दुसऱ्यांची इज्जत करत नाही तो स्वतःची काय करेल? त्याला तर इज्जतीची परिभाषा तरी कळते का, याचीच शंका आहे. आणि विशेष म्हणजे जो महिलांचा सन्मान करू शकत नाही त्याचा मी तिरस्कार करतो. त्याचे हे शब्द ऐकताच माझं मन अस्वस्थ झालं. त्या कवळ्या वयात मनात एक वेगळं आंदोलन सुरू झालं होतं. संतोष आणि मी रोज भेटू लागलो. आमची मैत्री कधी प्रेमात बदलली, आम्ही लग्नाचा निर्णय कधी घेतला हे कळलंच नाही. पण ज्या दिवशी मी हा निर्णय आई बाबांना सांगितला तो बाबांना अजिबात आवडला नाही. मला समजवण्याच्या स्वरात बाबा म्हणाले, आयुष्य औपचारिक तत्वावर चालत नाही. जगण्यासाठी पायाखाली मजबूत स्फटिकासारखा आधार असावा, नाहीतर माणूस घसरून तोंडावर पडतो. बाबा, संतोष तसा नाही. मी प्रतिवाद केला. तू त्याला किती ओळखतेस? फक्त 3-4 महिन्यांची मैत्री एखाद्या व्यक्तीला पूर्णतः समजून घेण्यासाठी पुरेशी नसते. त्यावेळी मी आई बाबांचं ऐकलं नाही, पण जसजशी गाठ सुटू लागली तसं आश्चर्याचा धक्का बसू लागला. मी माझ्या डोळ्यांवर संमोहनाचा पडदा टाकला होता हे मला उमगलं. सुगंधित फुलांनी सजलेल्या शय्येवरच तो मोहाचा पडदा फाटला. संतोषने आवेगाने मला मिठीत घेतलं आणि माझ्या यौवनाचा आनंद घेत विचारलं, तो मुलगा कोण होता ज्याने तुझ्या सौंदर्याची प्रशंसा करत गाणं गायलं होतं? मी कितीही वेळा स्पष्टीकरण दिलं, पण माझ्या प्रत्येक शब्दाला संतोषच्या अर्थहीन बोलण्याने गिळंकृत केलं. सकाळी संतोष खोलीतून बाहेर गेला त्याच क्षणी माझ्या दूरच्या नंदेनं आणि जावेनं त्याला वेढलं. मी मात्र स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतलं. रडण्यासाठी तीच एक जागा होती. ना कोणी अडवणार, ना कोणी धीर देणारं. 2-3 दिवस पाहुणे आणि लग्नाच्या रीतिरिवाजांमध्ये निघून गेले. संतोषच्या वडिलांचा मृत्यू झाला होता आणि त्याची आई नेहमी आजारी राहत असे. घर सांभाळण्याची जबाबदारी शोभावर होती. लग्नानंतरच्या गडबडीतही
ती कुणाच्याही छोट्या मोठ्या फरमाईशी अगदी हसतमुखाने पूर्ण करत होती. तिच्या चेहऱ्यावर थकव्याची कुठलीही छटा नव्हती. मीही तिची मदत करत होते. सगळं वातावरण आनंदात होतं. दुपारच्या वेळी वर्तमानपत्र वाचत असताना संतोषनं विचारलं, अवंतिका, चित्रपट पाहायला येणार? हो हो, का नाही. प्रभात थिएटरमध्ये कौटुंबिक चित्रपट लागलाय. बाहेर खूप गर्दी आहे. थिएटरबाहेर महिलांची छोटी ओळ पाहून मी सुचवलं, मी बायकांच्या रांगेत उभी राहते आणि तिकीट घेऊन येते. तिकीट घेताना तिकीट विक्रेत्याच्या हाताचा हलका स्पर्श माझ्या हाताला झाला आणि हे पाहताच संतोष भडकला. त्यानं असा तमाशा केला की क्षणार्धात गर्दी जमली. मी त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत होते. हे फक्त एक योगायोग होतं, पण त्यानं ऐकून घेण्याचं काहीही मनावर घेतलं नाही. थिएटरमध्येही त्याची बडबड सुरूच होती. सगळा चित्रपट मी रडत रडत पाहिला. घरी परतल्यावर सासूबाईंना थिएटरमधल्या प्रकाराचं सविस्तर वर्णन केलं. सासूबाईंनी घरात नातेवाईक उपस्थित असल्याचा इशारा देऊन विषय बदलण्याचा प्रयत्न केला. पण संतोष पुन्हा पुन्हा त्याच घटनेबद्दल बोलत राहिला. जणू मला मूर्ख ठरवायचं होतं. एका छोट्याशा गोष्टीवरून इतक्या संतापानं धुमसून वातावरण तापवण्याची काय गरज होती? पाहुणे, नातेवाईक माझा अपमान होताना पाहून कुजबुजत होते. काही जण तर त्यातून मजा घेत होते. काही वेळाने वातावरण शांत झालं, पण माझं मन मात्र अजूनही अस्वस्थ होतं. रात्री अंतरंगाच्या क्षणी संतोष मला मिठीत घेत रडू लागला. अवंतिका, मला माफ कर. तुला कोणी पाहिलं किंवा तू कोणाचं कौतुक करत असशील तर माझं मन सुटसुटीत राहत नाही. मला कसं समजून घेशील? हलक्या आवाजात त्याचं बोलणं ऐकताना असं वाटत होतं जसं सुकलेल्या धर्तीवर पहिल्या पावसाचे थेंब पडत आहेत आणि भिजलेल्या मातीचा मंद गंध दरवळतोय. प्रेम हा एक अद्भुत उपहार आहे. मिळालं तर त्याला सहज लपकून घ्यायला हवं. प्रेमाची मुळं मनाच्या आत खोलवर रुजली होती. ती मुळासकट उपटून टाकणं एवढं सोपं नव्हतं. मी हळूहळू त्याच्या मिठीत अलगद सामावली गेले. आई नेहमी मला बोलवत होती, पण मी टाळत होते. संतोषच्या वागण्याने माझ्या मनात भीती बसली होती. जर त्याने आईबाबांसमोर आरडाओरड सुरू केली तर? तो प्रत्येक गोष्टीवरून अरेतुरे करत असे आणि त्या दिवशीही तेच झालं. संतोष घराबाहेर गाडी पार्क करत होता तेव्हाच एका गाडीवाल्याने त्याच्यावर चिखल उडवला आणि पुढे निघून गेला. आणि मग संतोषचा खरा स्वभाव समोर आला. मुलगी आणि जावयाच्या स्वागतासाठी दरवाजात उभे असलेले आई बाबा घाबरून बाहेर धावले. काय झालं, काय झालं? गर्दी गोळा झाली होती. त्यांनी गर्दी बाजूला करत संतोषला आत नेलं. आईने कपाटातून सिल्कचा कुर्ता पायजमा काढला आणि त्याचवेळी मागे उभ्या असलेल्या बाबांनी हलक्या आवाजात म्हटलेलं एक वाक्य माझ्या मनावर खोलवर आदळलं. अवंतिकाने किती चुकीच्या माणसाशी लग्न केलंय. मला तर वाटतं संतोष मानसिक रोगी आहे. आपल्या नवऱ्याबद्दल, मग ते आईवडील असोत, तरीही असं अपमानास्पद ऐकावं लागणं कोणत्याही स्त्रीला सहन होणार नव्हतं. मी आठवडाभर राहायचं ठरवलं होतं, पण एका दिवसातच परत आले. घरी पोहोचताच सासूबाईंनी सांगितलं, प्रिन्सिपलांचा फोन आला होता. विचारत होते अवंतिका कधी जॉईन होणार. दिवस रात्र घरात तणाव होता, पण मन हळूहळू स्थिरावत चाललं होतं. मी कागदपत्र तयार करून संतोषला सांगितलं, उद्या ड्युटीवर जाणार आहे. त्याच्या चेहऱ्यावर एक क्षण तणाव उमटला. तो म्हणाला, अवंतिका, तुला घराबाहेर पडताना पाहणं मला खूप अस्वस्थ करेल. लोक कोणत्या नजरेने बघतील कोण जाणे. मी शांतपणे आठवण करून दिली, माझी सुट्टी संपली आहे, त्याहून अधिक मिळणार नाही. त्याने नाखुशीने मान हलवली. ठीक आहे, ऑफिसला जाताना तुला सोडतो आणि संध्याकाळी परत घेऊन येतो. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, पण शोभा? मला माहीत होतं लग्नाआधी संतोष आणि शोभा एकत्र जायचे. आपण दोघं नवरा बायको एकत्र बाहेर पडणार आणि ती एकटीच घरातून निघणार. हे योग्य दिसेल का? मी विचारलं. तो थोडा नाराज झाला. त्याचं टेन्शन घेऊ नकोस. ती आत्मनिर्भर आहे, स्वतःचा मार्ग शोधेल. संतोषचा स्वभाव संशयी, घृणा आणि क्रोधाने भरलेला होता. मला ते स्पष्ट दिसत होतं. पण मी मनोमन संकल्प केला, त्याच्या या उणीवा बदलल्या नाहीत तर मी स्वतःला अपयशी समजेन. एकदा विश्वासाचं नातं घट्ट रुजलं की आयुष्य सहज जगता येतं. हाच विचार करत मी त्याच्यासाठी स्वतःला बदलत गेले.
त्याच्या प्रत्येक शब्दाला पाठिंबा दिला. त्याच्या नजरेत सर्व उत्तम होण्याचा प्रयत्न केला. आणि मग शोभाचं लग्न ठरलं. गिरीश डॉक्टर, चांगल्या घराण्यातला श्रीमंत मुलगा. त्याच दरम्यान माझ्या शरीरात काहीतरी बदल जाणवू लागला. मला सतत मळमळ व्हायला लागली. वजन कमी होत चाललं होतं. काय चाललं होतं माझ्या शरीरात? एके दिवशी मला उलट्या करताना पाहून संतोष भडकला. पचत नसेल तर एवढं का गिळायचं? सासूबाईंनी मला काही वैयक्तिक प्रश्न विचारले आणि मग हसू लागल्या. या उलट्या अपचनामुळे झालेल्या नाहीत. मला तर वाटतं ही आनंदाची बातमी आहे. हे ऐकून संतोषच्या पायाखालची जमीन सरकली. तो ताबडतोब मला डॉक्टर पाटलांच्या दवाखान्यात घेऊन गेला. तपासणीनंतर डॉक्टरांनी जसं सांगितलं की तुम्ही गर्भवती आहात, तसा संतोषच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तो ही आनंदाची बातमी ऐकूनही आनंदी झाला नाही. उलट पटकन डॉक्टरांसमोर आपल्या मनातलं बोलून टाकलं. डॉक्टर, आम्हाला हे मूल नको आहे. का? डॉक्टरांनी विचारलं. परिस्थिती अशी आहे की आम्ही या मुलाची जबाबदारी उचलण्यासाठी सक्षम नाही. संतोषच्या चेहऱ्यावरचे बिचारेपणाचे भाव पाहून मी चकित झाले. जमिनीत रुजलेल्या बीजाला फुलण्याआधीच मुळासकट उपटून टाकायला तो तयार झाला होता. माझ्या नवऱ्याने मला तरी विचारायला हवं होतं की मी काय इच्छिते. मी काही बोलण्याआधीच डॉक्टर पाटलांनी संतोषचं बोलणं न ऐकल्यागत केलं आणि ठामपणे उत्तर दिलं. संतोष, तुमच्या घरात 2 वर्षांनी आशेची किरण आली आहेत. तुमच्या अंशाला या जगात येऊ द्या. संतोष किरकिर करत घरी परतला. पायाने लाथ मारून दरवाजाला ढकललं आणि तो खाडकन उघडला. त्या क्षणी सासूबाई आणि शोभा घाबरल्या. त्याने मोठ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहत जणू ताशाचा डाव फेकला. अवंतिका प्रेग्नेंट आहे. हे ऐकताच शोभाने मला गळाभेट दिली. सासूबाईंनी मुलाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि आनंदाने म्हणाल्या, संतोष, ही तर आनंदाची बातमी आहे. केव्हापासून माझे कान ही बातमी ऐकण्यासाठी असुसले होते. गडबडीत सासूबाईंनी पाहता पाहता तयारीही सुरू केली. पण संतोषच्या मनात काही वेगळेच विचार सुरू होते. अखेर त्याने आपलं शेवटचं अस्त्र फेकलं. तुम्ही बायका नेहमी दुसऱ्याशी तुलना करता. जरा अक्कल तरी वापरा. अवंतिकाला कसलं आलंय समज. पण आई, तुला तरी समजायला हवं ना. किती खर्च डोक्यावर आहेत, किती जबाबदाऱ्या आहेत. अजून शोभाचं लग्नही करायचंय, घराची दुरुस्ती करायची. जर अवंतिकाची तब्येत अशीच बिघडत राहिली तर तिची नोकरी जाईल. ती जे काही कमवते तेही हातातून निसटेल. सासूबाईंनी नशीब आणि भाग्याचा हवाला दिला. पण संतोष मात्र शांत बसला नाही. ही गेल्या जमान्यातली थोतांड आहेत. तो चिडून म्हणाला. आईच्या सूचना, माझी विनवणी आणि शोभाची शिफारस असूनही तो लपून छपून डॉक्टरांचा सल्ला घेत राहिला. खेळ स्वतः खेळायचा आणि जाळंही स्वतःच टाकायचं. योग्यच म्हटलं आहे. मानवतेचं स्वरूप पुरुष आहे आणि पुरुषच स्त्रीला परिभाषित करतो. तो स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती मानतच नाही. स्त्री स्वतःविषयी तेवढंच विचार करू शकते जितकं पुरुष तिला आदेश देतील. निखिलचा जन्म माझ्याच पोटातून व्हायचा होता. म्हणूनच डॉक्टरांनी एकमताने संतोषला गर्भपात न करण्याचा सल्ला दिला. पण त्याच्या वागण्याने माझ्या विश्वासाचा कण गमावला आणि मनात अविश्वासाचा डोंगर रचला. शोभाच्या लग्नाची तारीख जवळ येत होती. तसंही शोभाच्या सासरच्यांनी फार काही मागितलं नव्हतं. पण मानपानाची अपेक्षा साऱ्यांनाच होती. माझं आणि सासूबाईंचं नातं सासू सुनेपेक्षा आई मुलीचंच होतं. म्हणून आम्ही एकमेकींचं दुःख, त्रास काहीही न बोलता समजून घेत होतो. आणि यावेळी मला सासूबाईंची मजबुरी स्पष्ट जाणवत होती. पैसा जवळ नसेल तर मनही संकुचित होतं आणि संतोष या सगळ्या गोष्टींमध्ये जरासुद्धा लक्ष घालत नव्हता. सकाळी तो माझ्याबरोबर निघायचा आणि संध्याकाळी मला घरी सोडून पुन्हा बाहेर पडायचा. कुठे जाता हे कितीतरी वेळा विचारूनही त्याने उत्तर दिलं नाही. शोभा काय बोलणार. बिचारीनं नोकरी करून जमवलेला सगळा पैसा संतोषच्या खात्यावर जमा झाला होता. माहेरहून आणलेल्या माझ्या बांगड्या, नेकलेस, कानातले आणि सोन्याचं मंगळसूत्र आईच्या पदरात टाकलं. काही साड्या अशा होत्या ज्यांची घडीसुद्धा मोडली नव्हती. कारण संतोषला माझं सजणं नटणं आवडत नव्हतं. त्या साड्याही मी आईला दिल्या.
शॉपिंग, केटरिंग, लग्नपत्रिका छपाई आणि वाटप हे सगळं माझ्या जबाबदारीत होतं. पण संतोषचं वागणं विचित्र होतं. तो इतका तटस्थ वागत होता, जणू लग्न त्याच्या बहिणीचं नसून कोण्या अनोळखीचंच होतं. आईच्या आग्रहावरून बाबा सकाळ संध्याकाळ येत होते. बाबांच्या गाडीत बसून मी बाहेरची सगळी कामं उरकत होते, तर सासूबाई घर आणि स्वयंपाक सांभाळत होत्या. माझ्या अतिविनम्र स्वभावामुळे सासूबाई भारावून गेल्या होत्या. त्या माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करत आणि आईकडे कौतुकाने सांगत, "विहीणबाई, अवंतिकाचं शरीर जितकं सुंदर तितकंच तिचं मनही सुंदर आहे. अशी सून मिळणं म्हणजे नशिबाचा भाग." शोभाचं लग्न झालं. आई बाबा परत गेले. सासूबाईंनी पुन्हा माझं कौतुक केलं. पण आई बाबा गेले आणि संतोषच्या अंतःकरणात दडून ठेवलेला विद्रोह ज्वालामुखीसारखा उफाळून आला. "तुला सगळ्यांकडून कौतुक करून घ्यायची खूप हौस आहे ना? तू तुझे दागिने शोभाला का दिलेस?" मी संतोषबरोबर त्याच्या कुटुंबालाही आपलं मानलं होतं आणि या घरात सासूबाई आणि शोभाशिवाय माझं दुसरं कोण होतं? त्यांच्यापासून दूर जाण्याचं कारणही नव्हतं. मी शांतपणे म्हणाले, "मी दागिने परक्या व्यक्तीला नाही, तर माझ्या नंदेला दिलेत. शोभा तुमचीच बहीण आहे संतोष. दागिने पुन्हा बनवता येतील. पैसा झाडाला लागत नाही अवंतिका, त्यासाठी कष्ट करावे लागतात." त्याच्या आवाजात दडलेला उद्रेक स्पष्ट जाणवत होता. मी मात्र अजूनही त्या विद्रोहाच्या आगीपासून अनभिन्न होते. चेहऱ्यावर निराशेचे भाव उमटले, कंठ दाटून आला. या लोकांनी मला कधी आपलं मानलं नाही. नेहमी परकच समजलं, जणू मी पैसे कमवणारी मशीन आहे. लहानपणी सकाळी 8 वाजता मामांचं दुकान उघडायचं. उठून तिथे बसायचं. 11 वाजता शाळेत जायचं. आई घरातलं सगळं काम आटपून मामाने सांभाळायला दिलेलं दुकानही सांभाळायचं. संध्याकाळी शाळेतून आल्यावर पुन्हा दुकानावर बसायचं, कारण त्यावेळी मामा दुसऱ्या दुकानाचा हिशोब घ्यायला जात असत. या लोकांनी माझं बालपण हिरावून घेतलं. मैदानावर मुलांना क्रिकेट खेळताना पाहायचो तेव्हा आईच्या मांडीवर डोकं ठेवून कितीतरी वेळा रडलो होतो. पण आई मात्र प्रत्येक वेळी शांत राहायची. पुरुष कधीच आत्मविश्लेषण करत नाही आणि केलं तर नेहमी दुसऱ्यालाच दोष देतो. संतोषने हेच रडगाणं कितीतरी वेळा माझ्यासमोर गायलं होतं. पण माझे विचार वेगळे होते. माझं आत्मबळ मला वेगळं होण्याऐवजी परिस्थितीशी जुळवून घेण्याचं बळ देत होतं. नेहमीप्रमाणे मी त्याला समजावायचा प्रयत्न केला. सासूबाईंची विवशता परिस्थितीजन्य होती संतोष. वेळेआधीच विधवेपणाचं ओझं त्यांच्या माथी आलं. कोणतीही आई आपल्या मुलांपासून अंतर ठेवायला उत्सुक नसते, पण परिस्थितीने त्यांना समझोता करायला भाग पाडलं असेल. ज्या स्त्रीच्या डोक्यावर छत्र नाही, पायाखाली जमीन नाही, जिथे दीर, जाऊबाई, नणंद सर्वांनीच नातेसंबंध तोडले, तिथे तुझ्या आईने भावाकडून आधाराची अपेक्षा केली, तर त्यात चुकीचं काय? त्यांनी जर तुझ्याकडून थोड्या मदतीची अपेक्षा केली तर ते चुकीचं कसं? सासूबाईही कधी हातावर हात ठेवून बसल्या नाहीत. किती मोठी गोष्ट आहे ही. मर्यादित साधन असूनही आणि प्रतिकूल परिस्थितीतही तुझ्या आईने तुला आणि शोभाला मोठं केलं, शिकवलं, योग्य शिक्षण दिलं. म्हणूनच आज तुम्ही समाजात सन्मानाने उभे आहात. हे ऐकून संतोष संतापला. स्वतःवर ताबा ठेवू शकला नाही. चिडून तो म्हणाला, "चूक केली. जे तुला माझ्या मनातलं सांगितलं. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मला आईने शिकवलं नाही. मी जे काही झालोय ते फक्त आणि फक्त माझ्या कष्टावर." त्या दिवशी संतोषच्या या शब्दांनी मला गलबलून आलं. पाण्याच्या प्रवाहाकडे टक लावून पाहणाऱ्या संतोषच्या डोळ्यात आत्मबल तर नव्हतंच, उलट विचारसरणीही नकारात्मक होती. तो स्वतःला कायम न्यून समजायचा आणि त्याचा तो कमीपणा झाकण्यासाठी इतरांमध्ये दोष शोधायचा. चिडचिड करायचा. स्वतः कोणाशी मैत्री करायचा नाही आणि इतरांना हसताना, गप्पा मारताना पाहिलं की त्याच्या मनात असूया दाटून यायची. शोभा नेहमी घरी यायची, कधी एकटी, कधी गिरीश भाऊजींबरोबर. कधी ती आली नाही तर मीच तिला बोलवायचे. तिच्या येण्याने घरात आनंद सांडायचा. आईंच्या सुरतुकलेल्या चेहऱ्यावर हास्य उमटायचं, पण भावाच्या चेहऱ्यावर मात्र आट्या पडायच्या. कपाळावरच्या शिरा ठसठशीत व्हायच्या. शोभा घरी आली की संतोष अस्वस्थ व्हायचा. तिच्या लग्नानंतर काहीच दिवसात आई अंथरुणाला खिळली आणि त्याच काळात माझीही प्रसूती जवळ आली होती. आईला अंथरुणावरून उठणं बसणं कठीण झालं होतं. मी संतोषला सांगितलं, "आईसाठी एखादी नर्स ठेवूया का?"
तर संतोष संतापून ओरडला, कळते का तुला किती खर्च येईल? पुढच्या महिन्यात तुझी डिलिव्हरी आहे आणि माझ्याकडे पैसे नाही. तुला जे करायचं असेल ते कर. घर खर्च माझ्या पगारातून चालायचा. मी स्वतःला कधीही या घरापासून वेगळं समजलं नाही. ना कधी संतोषकडून हिशोब विचारला. शोभाच्या लग्नासाठीही मी माझ्या फंडातून पैसे काढले होते. या संकुचित मानसिकतेचं कारण काय होतं हे विचारण्याची कुणालाही गरज नव्हती. आईच्या उपचारांसाठी पैसे खर्च करावे लागतात म्हणून रडणाऱ्या मुलाच्या घरासमोर चमचमणारी कार उभी दिसली तेव्हा कोणी विचारलंच तर काय विचारलं असतं? डॉक्टर गिरीशच आईची देखभाल करत होते. काही दिवसातच सासूबाईंनी शेवटचा श्वास घेतला. मी मोठ्याने रडत होते. माझा एकमेव आधार हरवला होता. ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून सुख दुःख वाटू शकत होते तोही गेला होता. आई मला धीर देत होती. लग्न समारंभाला कोणी आलं नाही तरी दुःखाच्या वेळी गर्दी जमतेच. हळूहळू लोक येऊ लागले. आई, बाबा, शोभा आणि गिरीश आमच्याच घरी थांबले होते. पण संतोष तो असूनही नव्हता. पुन्हा एकदा त्याची तटस्थता स्पष्ट जाणवत होते. संधी मिळताच घरातून बाहेर पडत असे आणि परत येई तेव्हा त्याच्या तोंडातून येणाऱ्या दारूच्या दुर्गंधीने वातावरण भरलेले असे. सगळी तयारी गिरीशच करत होता. सामाजिक जबाबदाऱ्या तो निभावत होता. पण हे मला अजिबात पचत नव्हतं. कारण सासूबाई माझ्या नवऱ्याची आई होत्या. संतोषला त्यांनी जन्म दिला होता, वाढवलं होतं. मग त्यांच्या निधनानंतर त्यानेच पुढाकार घ्यायला नको होता का? एका दिवशी पंडितांसाठी कपडे, अन्नधान्य, नैवेद्य आणि होमाची तयारी सुरू होती. गिरीश भाऊजींचं सतत फिरणं पाहून माझ्या मनात वर्षानुवर्ष साचलेला राग उकळू लागला. जणू काही हांडीतलं दूध उतू जावं तसा. मी संतोषला रोखून पाहत म्हणाले, हे सगळं तुला करायला हवं. गिरीश या घराचा जावई असूनही शांतपणे सगळी जबाबदारी उचलतोय. यावर संतोष तिरकस हसत म्हणाला, मला माहीत होतं तुला असेच लोक आवडतात जे बायकांच्या अवतीभोवती फिरतात आणि खास करून तुझी खुशमस्करी करतात. मग आई वडिलांकडे वळून तो भरल्या घरात मोठ्याने म्हणाला, गिरीशसारखा एखादा मुलगा शोधा आणि लग्न लावून द्या तुमच्या लेकीचं. हे बोलून तो जोरात पावलं टाकत खोलीबाहेर गेला. संतोषचं असं वागणं मी आधीही पाहिलं होतं, सहन केलं होतं. अनेकदा मनात वेगळं होण्याचा विचार आला होता. पण कर्तव्य आणि प्रेम यामध्ये मन पिळवटून गेलं होतं. संतोषचा खोटारडेपणा, त्याची दादागिरी, त्याचा बेफिकीर व्यवहार हे सगळं मी गिळत राहिले. कारण समाजात माझी प्रतिमा सुखी पत्नी म्हणून राहावी. पण त्याने कधीच या गोष्टीचं मोल केलं नाही. आई वडील मला 14व्याच्या दिवशी सोबत येण्यासाठी आग्रह करत होते. मनात उभारलेली वेगळेपणाची भिंत हलकेच कोसळली. मी गप्पच होते. शेवटी आई बाबांबरोबर निघाले. ही स्त्रीची मजबुरी म्हणायची की मोहजाळात अडकण्याची सवय. वर्षानुवर्ष त्रास आणि अवहेलना सहन करूनही तिला तोच चेहरा पुन्हा पाहायचा का वाटतो? क्रोधाने वेडापिसा झालेला संतोष, तिरस्काराने माझ्याकडे पाहणारा संतोष, आईला शिव्या देणारा संतोष, शोभाचा द्वेष करणारा, गिरीशचा अपमान करणारा संतोष. आई बाबा सकाळ संध्याकाळ फेर फटका मारायला बाहेर पडले की मी तिनका जोडून उभारलेलं माझं घरटं आठवत असे. पण आता त्या घरट्याला अर्थ उरला होता का? एकांत आणि एकटेपणा जेव्हा असह्य होत असे तेव्हा मी धावत जाऊन शोभाला फोन करत असे. तेव्हा ती एकच उत्तर देत असे, समुद्रातून मोती शोधायचा प्रयत्न करू नकोस अवंतिका. संतोष दादा आता त्याच्या एका सहकर्मी मृणालीबरोबर राहतो, मुक्तपणे जगतोय. रोज दारूचा ग्लास खणखणतो आणि तो मनसोक्त तुझी बदनामी करतो. निखिलच्या जन्माच्या वेळीही मी संतोषची वाट पाहत राहिले होते. पायांचे आवाज, दारावर होणारी खटखट ऐकून वाटायचं तो आला. पण संतोष आला नाही. शोभा गिरीश भाऊजींबरोबर आली होती. घामाने ओलसर झालेल्या तिच्या तळहाताला माझ्या पकडीतून हळूहळू सुटताना पाहत ती म्हणाली, मृगतृष्णेत जगतेस तू अवंतिका. संतोष दादा परत येणार नाहीत. नाही ते तुझ्याशी कोणताही संपर्क साधणार. तू होतीस तोपर्यंत निदान कॉलेजला तरी जात होता, स्वतःची काळजी घेत होता. जरी कुटुंबाची जबाबदारी उचलली नसली तरी स्वतःसाठी जगत होता. पण आता तर तो व्यसनाच्या आहारी गेला आहे. शोभा निघून गेली. आई माझी काळजी घेत राहिली. लोक शुभेच्छा देत पण संतोषबद्दल विचारत
त्या क्षणी मी अंतर्बाह्य विझून जात असे. आईच्या खांद्यावर डोकं ठेवून कितीदा रडले असेन याची गणती नाही. निखिलच्या डोक्यावरून त्याच्या वडिलांची सावली दूर करून मी मोठा गुन्हा केलाय. ज्याच्याकडे संतुलित आचरणाचा अभाव आहे, जो खरं खोटं, न्याय अन्याय यातील फरक करू शकत नाही, तो समाजाचा भाग असूनही समाजाचा कधीच होऊ शकत नाही. बाबांच्या शब्दात त्यांचा राग स्पष्ट दिसत होता. आई जुन्या विचारांची होती. मला समजावत म्हणाली, बाळा, असं नाही की तू प्रयत्न केला नाहीस, पण एवढा प्रयत्न करूनही तुझा नवरा ऐकत नसेल तर तू तरी काय करणार? सावलीच्या आड दम घुटू लागला तर अशी सावली सोडून मोकळ्या हवेत श्वास घेण्यातच शहाणपण आहे. पण प्रत्येक ठिकाणी त्याला त्याच्या बापाचं नाव लागेल तेव्हा? आता तो काळ राहिला नाही जिथे जन्म देणाऱ्या आईचं नाव फक्त हॉस्पिटलच्या रजिस्टरपुरतं मर्यादित राहायचं. आता शाळा, नोकरी, लग्न यासाठी मुलाची ओळख आईच्या नावानेही होऊ शकते. कायद्याने तसं मान्य आहे. आईच्या निधनानंतर संतोष आला नव्हता. शोभा आणि गिरीश मात्र आले होते. त्या क्षणी मला उमगलं, ज्याने माझ्याशी संबंध तोडले तो माझ्या आईच्या मृत्यूनंतर का येईल? जाताना शोभा हळूच म्हणाली होती, आजकाल संतोष दादा सकाळपासूनच बाटली घेऊन बसतात. मी त्याला 100 वेळा समजावलं, न पिण्याचं वचनही घेतलं, पण काही दिवसानंतर पुन्हा सुरू होतं. आणि आता त्यांचं लिव्हर पूर्णपणे खराब झालंय. गिरीश त्यांची खूप काळजी घेतो, पण थोडी काळजी दादालाही घ्यायला हवी. विचारांच्या तंद्रीतून मी कोल्हापूरला कधी पोचले हे कळलंच नाही. माझी तंद्री तेव्हा तुटली जेव्हा कोणीतरी स्टेशन आल्याची सूचना दिली. लोकांबरोबर ट्रेनमधून उतरून मी सरळ हॉस्पिटलला गेले. शोभा आधीच तिथे उपस्थित होती. गिरीश भाऊजी डॉक्टरांबरोबर बोलण्यात व्यस्त होते. मी संतोषच्या बेड शेजारी असलेल्या स्टूलवर बसून रात्र घालवली. खरं सांगू, डोळ्यावर झोपच नव्हती. मन रात्रभर कुठे कुठे भटकत होतं माहीत नाही. संतोष अजूनही औषधाच्या नशेत गाढ झोपलेला होता. सकाळी शोभा जबरदस्ती मला घरी घेऊन गेले. चहा पिल्यानंतरही मन काही शांत होत नव्हतं. घरात परकेपणाची भावना चहूकडून वेढून टाकत होती. अंघोळ नाश्ता करून जरी मी मनाची तयारी केली असली तरीही एकटेपणा मनाला सतावत होता. मी घरातून निघाले आणि हॉस्पिटलमध्ये पोहोचले. संतोष जागा झाला होता. शोभासोबत बसून चहा पित होता. मला पाहूनही काहीच न बोलता त्याने दुर्लक्ष केलं. मी हळूच विचारलं, तब्येत कशी आहे? बरी आहे, तो थंड स्वरात म्हणाला. त्याने कोणत्याही गोष्टीची चौकशी केली नाही. अगदी निखिलबद्दलही विचारलं नाही. शोभा वारंवार बोलण्याचा प्रयत्न करत होती. दोघांमधला दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टरांची तपासणी सुरू होती. दिवसभर संतोषला भेटायला अनेक जण येत होते. प्रत्येक जण मला पाहून म्हणत होतं, बरं झालं तुम्ही आलात. पण या 3 दिवसात एकदाही संतोषच्या तोंडून बरं झालं तू आलीस, तुझी खूप आठवण येत होती हे शब्द निघाले नाहीत. संतोषच्या तब्येतीत काहीच सुधारणा नव्हती. गिरीश भाऊजी हळूच म्हणाले, वहिनी, संतोष दादाची परिस्थिती खूपच गंभीर आहे. तुम्हाला कोणाला कळवायचं असेल तर सांगा. मी काही बोलणार आणि कुणाला तरी कळवणार. तोच संतोषने अखेरचा श्वास घेतला. शोभा मोठमोठ्याने रडत होती. गिरीश भाऊजी तिला धीर देत होते. पण माझ्या डोळ्यातलं पाणी मात्र सुकून गेलं होतं. मी या माणसासाठी का रडू, ज्या माणसाने कधीच मला आपलं मानलं नाही, माझ्या मुलाला आपलं समजलं नाही, अगदी त्याचा चेहराही कधी नीट पाहिला नाही. मी कसं त्याच्यासाठी रडू? संतोषच्या निधनामुळे अनेक लोक दुःख व्यक्त करत होते. त्याच्या अकाली मृत्यूची खंत प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. पण मी मात्र कोरडीच राहिले. आजूबाजूला कितीही लोक रडत असले तरी माझ्या डोळ्यातलं पाणी कुठेतरी गहाळ झालं होतं. तुला मोठा आघात बसलाय असं सगळे म्हणत होते. पण खरं तर संतोष मरण पावल्यानंतर त्याच्या सगळ्या चुका लोकांच्या नजरेआड झाल्या होत्या. आता प्रत्येकालाच त्याच्यातलं चांगलं दिसू लागलं होतं. या काळात बाबांनी मला अनेकदा फोन केला, पण मी त्यांना सतत 2-3 दिवसांचं अजून काम आहे असं सांगून फोन कट करत राहिले. 14व्या दिवशी सर्वांनी आपापलं सामान बांधलं. माझी नजर मात्र मृणालीला शोधत होती. अखेर शोभालाच विचारलं, मृणाली कुठे आहे? शोभा कटू स्वरात म्हणाली, संतोष दादाचे सगळे पैसे स्वतःच्या नावावर करून ती केव्हाच कोल्हापूर सोडून पळून गेली. कुठे आहे, कशी आहे, काहीच माहीत नाही. अशा बायका नातं निभावतात का? ट्रेन सुरू होताच मी एक खोल श्वास घेतला.
असं वाटलं जणू मी एका तुरुंगातून मुक्त झाले. कोल्हापूरची सीमा ओलांडताच जाणवलं, खरंच कोल्हापूरशी माझं नातं तुटलं आहे. आता मी इथं परत कशाला येऊ ही जाणीव होताच आत्तापर्यंत थांबून राहिलेल्या अश्रूंचा बांध फुटला. मी हुंदके देऊन रडू लागले. मित्रांनो, कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भावूक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील. मित्रांनो, कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.